जमाना गेला. जमाना गया. जमाना गेला. काय झालं नक्की करूनच. मला टेन्शन येत नाही. मी जरा जाते की आंघोळ करते मॅडम. गेल्यावर का? आता सुट्टी नाही दिला, 2 दिवस असेल कॉलेजला. नाही येत मग आज एक काळ फिरायला स्कॅनर मध्ये फोटो काढला दिसतो. काय झालं? लय येतंय ना. मॅडम चालू केली. Good afternoon, everybody. Okay, last time we have completed the feeling that is nothing but trust and respect. Okay. Respect we have finished, as well as trust we have finished. Now the next feeling that we are going to see is nothing but affection, care, guidance, reverence, glory, gratitude. All these feelings we are going to see. That is 9 feeling love. So that we are going to see. So students, please join the lecture. 39 students are there. Please join fast. Okay. So we have seen the feeling that is nothing but the trust and respect. मग trust कधी feeling येणार आहे आणि respect कधी feeling येणार आहे ते आपण एकदा पुन्हा बघूया. So when I see that the other like me or also has an actual acceptance to make me happy and prosperous. जेव्हा मला वाटतं आहे किंवा मी बघतो आहे की दुसरा जो व्यक्ती आहे तो मला लाईक करतो आहे किंवा त्याचं काय आहे त्याचं म्हणणं का त्याला इच्छा काय आहे की मी सुखी किंवा प्रॉस्परस असावं. ओके. सो रिगार्डलेस ऑफ म्हणजे माझ्याकडे जर क्षमता नसेल किंवा माझ्याकडे कमी असेल क्षमता नसेल किंवा कमतरता असेल क्षमताची तर तो निग्लेक्ट करतो ती क्षमता आणि मला खात्री आहे की दुसरा जो आहे व्यक्ती तो त्याच्या मनात काय आहे की मला तो हॅपी आणि प्रॉस्परस ठेवणार आहे. सो दिस फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट ट्रस्ट. मला खात्री होती आहे की जो काय दुसरा व्यक्ती आहे तो मला हॅपी आणि प्रॉस्परस ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. जरी माझ्याकडे तेवढी कमतरता काहीतरी कमीपणा असला तरी किंवा माझ्यामध्ये क्षमता कमी असेल तरी तो निग्लेक्ट करणार आहे. आणि त्यावेळेस ही जी फिलिंग येते आहे खात्रीपणाची ती फिलिंग कुठली आहे ट्रस्टची असणार आहे ती फिलिंग. ओके. विथ दिस फिलिंग ऑफ ॲश्युरन्स ऑर ट्रस्ट ऑन इंटेन्शन when I am able to rightly evaluate the other competence as well as my competence. मग जेव्हा तुम्हाला ट्रस्टची फिलिंग तुमच्या रिलेशनशिप मध्ये आलेली आहे तेव्हा काय होत आहे
आता मी काय करतो आहे, इव्हॅल्युएट करते आहे माझी क्षमता काय आहे, किंवा ज्याच्याशी माझी ट्रस्टची फिलिंग झालेली आहे त्याची क्षमता काय आहे. मी इव्हॅल्युएशन करत आहे आणि कुणाची क्षमता कमी किंवा जास्त आहे. जर कमी असेल तर ती मी भरून काढते आहे किंवा इम्प्रूव्ह करते आहे त्याची कमतरता, किंवा त्याचा कॉन्फिडन्स जो आहे, तो क्षमता जो आहे त्याची क्षमता ती मी काय करते आहे, इम्प्रूव्ह करते आहे. दॅट इज आय एम कॉम्प्लिमेंटरी विथ अदर. I am complementary with other. That is by what? By improving the competence of other if it is less. So जेव्हा तुम्ही त्याची कॉम्पिटन्स कमी असेल दुसऱ्याचा, तेव्हा तुम्ही तो इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहात. तेव्हा ती फिलिंग जी आहे ती कुठली फिलिंग येते आहे तुमच्या मनामध्ये, रिस्पेक्टची फिलिंग येते आहे. आणि जेव्हा रिस्पेक्ट ही फिलिंग, ट्रस्ट नंतर रिस्पेक्ट ही फिलिंग त्या रिलेशनशिप मध्ये येईल, तेव्हा तुम्ही काय करता आहात, दुसऱ्या व्यक्तीला एक्सेप्ट करता आहात ऍज युअर रिलेटिव्ह. लक्षात आलेलं आहे. दुसऱ्या व्यक्तीला एक्सेप्ट करता आहात तुम्ही ऍज अ आपला एक रिलेटिव्ह आहे असं एक्सेप्ट करता आहात. दॅट फिलिंग, ती जी फिलिंग आहे ऑफ एक्सेप्टन्स ऑफ अदर ऍज अ रिलेटिव्ह, दॅट इज अदर इज लाईक मी. दुसरा जो आहे तो माझ्यासारखाच आहे आणि त्याला मी माझा रिलेटिव्ह म्हणून एक्सेप्ट करते आहे. ती जी फिलिंग आहे, दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, अफेक्शन. That feeling is nothing but it is called as affection. म्हणजे पहिली जी फिलिंग बेस ऑर द फाउंडेशनल फिलिंग रिलेशनशिप मध्ये तयार जी होती आहे ती कुठली आहे, ट्रस्ट आहे. ट्रस्ट कधी फिलिंग तयार होणार आहे, जेव्हा तुम्हाला खात्री पडते की दुसरा जो व्यक्ती आहे ज्याच्याशी तुमचं रिलेशनशिप आहे, त्या रिलेशनशिप मध्ये ट्रस्टची भावना कधी येणार आहे, जेव्हा तुम्हाला खात्री पडते आहे की दुसरा व्यक्ती आपल्या सुखासाठी किंवा आपल्या आयुष्यात प्रॉस्परस, आपलं आयुष्य प्रॉस्परस होण्यासाठी त्याच्या मनात सारखं ती इच्छा असते आहे आणि तो आपल्या क्षमतेकडे दुर्लक्ष करतो आहे. त्यावेळेस आपली क्षमता आहे का नाही ते बघत नाही, फक्त त्याची इच्छा काय आहे की आपण हॅपी आणि प्रॉस्परस असावं. तेव्हा ती फिलिंग काय येते आहे, त्या रिलेशनशिप मध्ये ट्रस्टची फिलिंग येते आहे. आणि ट्रस्टची फिलिंग ही आल्यानंतर मग तेव्हा आपण काय करतोय, तो किंवा तुम्ही इव्हॅल्युएट करण्याचा प्रयत्न करता आहात. काय इव्हॅल्युएट करण्याचा प्रयत्न करता आहात की बाबा तुमची कॉम्पिटन्सी, क्षमता काय आहे, त्याची क्षमता काय आहे. जर दोघांच्या क्षमतामध्ये काहीतरी कमीपणा असेल किंवा डिफरन्स येत असेल तर तुम्ही तो भरून काढण्याचा प्रयत्न करता आहात. दॅट इज युअर कॉम्प्लिमेंटरिंग विथ ईच अदर. कॉम्प्लिमेंटरी विथ ईच अदर, ते तुम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करता आहात. त्याच्याकडे क्षमता कमी असेल तर तुम्ही त्याचा इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करता. तुमच्याकडे क्षमता कमी असेल तर तो तुमचा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे तुम्ही कॉम्प्लिमेंटरी करता आहात विथ ईच अदर अँड देअरफॉर त्यावेळेस तुमच्या रिलेशनशिप मध्ये कुठली फिलिंग येते आहे, रिस्पेक्टची फिलिंग येते आहे. लक्षात घ्या. ट्रस्ट झालं, रिस्पेक्ट झालं. आता काय होत आहे, तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीला ऍज अ रिलेटिव्ह, आपलाच एक तो भाग आहे किंवा आपलाच एक रिलेटिव्ह आहे, आपल्यासारखाच आहे आणि ऍज अ रिलेटिव्ह म्हणून त्याला एक्सेप्ट करता आहात. दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, अफेक्शन. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? पार्टिसिपंट, स्टुडंट्स. दीप्ती मोरे आहे का? हर्षदा, मेघा, Yes, ma'am. श्रुती. Yes, ma'am. तुम्ही एवढे प्रेझेंट आहात तर हो नाही काहीतरी म्हणा की. अथर्व, अथर्व, अभिषेक, F26, F26, रितेश जाधव, रितेश जाधव. Yes, ma'am. एवढे जण प्रेझेंट आहात तर नुसतं हो किंवा नाही, समजलं का नाही, रिस्पॉन्स द्या. हो, येस ऑर नो? Yes, ma'am. Okay. What do you mean by affection? I have told now. Feeling of related to other or acceptance of other as a one's relative.
acceptance of other as my relative, it is nothing but it is called as a, that feeling is nothing but it is called as a affection. कसं आहे शीतलकडे नाही करा कम्प्लीट थोडं राहिलं. Okay, so that is nothing but the affection feeling. So it can be seen in where कुठल्या रिलेशनशिप मध्ये आहे, पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप, टीचर स्टुडंट, बिटवीन सिबलिंग्स, ओके, बिटवीन हजबंड अँड वाईफ. ओके, सो दिस इज अ नॅचरली एक्सेप्टेबल फिलिंग आहे. ते आपण पॅरेंट चाइल्ड मध्ये बघू शकतो, हजबंड वाईफ मध्ये बघू शकतो, टीचर स्टुडंट्स किंवा दोन सिबलिंग्स मध्ये बघू शकतो, दोन व्यक्ती सिबलिंग्स मध्ये बघू शकतो आहे. इफ वन हॅज अ फिलिंग ऑफ अफेक्शन, वन हॅज अ रिस्पॉन्सिबिलिटी अँड कमिटमेंट फॉर म्युच्युअल फुलफिलमेंट इन रिलेशनशिप. जर अफेक्शनची फिलिंग असेल एकमेकांबद्दल, ओके, तर काय होतं आहे, तुमचं कमिटमेंट असतं आहे की एक प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी असते आहे की तुम्हा दोघांनाही आनंद त्या रिलेशनशिप मध्ये मिळवण्याचा प्रयत्न करता आहात. तुम्ही दोघंही अफेक्शनची फिलिंग असल्यामुळे तिथे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते, दोघांचीही कमिटमेंट असतं आहे की म्युच्युअल फुलफिलमेंट त्या रिलेशनशिप मध्ये तुम्ही कसा आणायचं आहे, हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी, तुमचं कमिटमेंट असतं आहे. जेव्हा ही फिलिंग अफेक्शनची असते आहे तेव्हा त्या रिलेशनशिप मध्ये, जेव्हा अफेक्शनची फिलिंग त्या रिलेशनशिप मध्ये लॅक होती आहे किंवा नसती आहे, तेव्हा कुठली फिलिंग येते आहे, ऑपोजिशनची येते आहे, जेलसीची येते आहे. लक्षात घ्या. ओके, आलं का लक्षात? Yes or no? Yes, ma'am. Okay. Next Yes, feeling is ma'am. nothing but it is a feeling of care. So where you can see the care feeling. So if you see, it is between the parent and the child. This is also the feeling of parent and the child. But which feeling it is called as a care feeling? Whether it is acceptance of other as a relative? No. It is only the affection. But what is that care feeling? Care is nothing but जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला आपलं रिलेटिव्ह म्हणून तुम्ही समजलं, तर आता काय करायचं आहे, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ते रिलेटिव्हच्या बॉडीची ज्या काय रिक्वायरमेंट्स आहेत त्या पूर्ण करायच्या. म्हणजे जे काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्या बॉडीबद्दल ज्या काय रिक्वायरमेंट्स आहेत त्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत, त्या बॉडीबद्दल ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत. ती जी फिलिंग आहे दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ केअर. मग बॉडी बद्दल कुठल्या कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत की बाबा त्याचं नर्चरिंग चांगलं करणं. नर्चरिंग म्हणजेच काय, त्या बॉडीला जेव्हा जेव्हा फूडची गरज असेल, पाण्याची गरज असेल, तेव्हा तुम्ही ते प्रोव्हाइड करायचं आहे, पालन पोषण करायचं आहे त्याच्या बॉडीचं, तुमच्या रिलेटिव्हच्या बॉडीचं प्रोटेक्शन करायचं आहे. म्हणजे प्रोटेक्शन इन द सेन्स ऑफ व्हॉट, दॅट इज यू आर गोइंग टू प्रोव्हाइड द क्लोथ टू वेअर फॉर दॅट बॉडी ऑफ युअर रिलेटिव्ह. ओके, so that is nothing but the nurturing and protection of the body of my relative. It is nothing but it is called as a care. ओके, लक्षात आहे का? म्हणजे केअर म्हणजेच काय आहे, ही एक फिलिंग आहे रिस्पॉन्सिबिलिटीची, खरं टुवर्ड्स व्हॉट, बॉडी ऑफ रिलेटिव्ह. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आपल्या रिलेटिव्ह म्हणून एक समजता आहात, त्या रिलेटिव्हची बॉडीची काय आहे रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजेच काय, बॉडीची काय रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण करणे ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ती जी फिलिंग आहे ती म्हणजेच काय आहे, केअर. मग रिस्पॉन्सिबिलिटी कुठल्या कुठल्या येत आहेत बॉडीच्या बाबतीत? नर्चरिंग करणे, त्याचं पालन पोषण करणे, प्रोटेक्शन करणे, ह्या तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे किंवा कमिटमेंट आहे टुवर्ड्स द बॉडी. ते पूर्ण करणे, दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ केअर फिलिंग. ओके, सिमिलरली द सेकंड पार्ट इज नथिंग बट द गायडन्स. ही पण एक फिलिंग आहे रिस्पॉन्सिबिलिटीची, खरं टुवर्ड्स व्हॉट, सेल्फ ऑफ माय रिलेटिव्ह. रिलेटिव्हच्या मनाची काळजी घेणे, मनाच्या बाबतीत जे काय तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती तुम्ही पूर्ण करणे, ती फिलिंग म्हणजे ते काय, गायडन्स आहे. मग ती कुठली फिलिंग आहे की रिलेटिव्हच्या मनाचा विचार करणे, त्याचा राईट अंडरस्टँडिंग करणे, त्याला समजून घेणं किंवा त्याचं राईट फिलिंग त्यामध्ये संस्कार करणे किंवा त्याला जेव्हा जेव्हा कशाची तरी गरज असेल, गायडन्सची म्हणजे काहीतरी त्याला प्रश्न पडलेले असतील त्याच्या मनामध्ये, ते तुम्ही सॉल्व्ह करणे विथ राईट अंडरस्टँडिंग. दॅट इज नथिंग बट इट इज प्रोव्हाइडिंग व्हॉट, दॅट इज गायडन्स. दॅट इज अ फिलिंग ऑफ व्हॉट, गायडन्स. So feeling of responsibility towards what this you are going to see, self. It is nothing but it is called what, that is
It is guidance, and it is towards the body. It is nothing but it is called as what? Care. मग इथं बॉडी आहे म्हणून प्रोटेक्शन अँड नर्चरिंग येते, आणि इथं सेल्फ आहे म्हणून राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग इन द सेल्फ. म्हणजे जेव्हा त्याला रिलेटिव्हला काहीही डाऊट असतील, कुठलेही प्रश्न त्याच्या मनामध्ये चाललेले असतील, ते नीट प्रकारे समजून देऊन त्याचे उत्तर सॉल्व्ह करणे, त्याचे क्वेश्चनचे उत्तर देणे, दॅट इज राईट अंडरस्टँडिंग करणे, राईट फिलिंग त्यामध्ये भरून देणे, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट गायडन्स. लक्षात येते का? म्हणजे गायडन्स मध्ये आपण म्हणू शकतो बाबा आपले टीचर आपल्याला गायडन्स करता आहात. तुम्हाला काहीतरी डाऊट आला, काहीतरी क्वेश्चन्स आले, तर त्याचं काय तुम्हाला उत्तर नाही जोपर्यंत मिळत, तुमच्या मनामध्ये ते प्रश्न सारखे फिरत असतात, सारखे तुमच्या मनामध्ये ते उत्पन्न झालेले असतात. मग ते जोपर्यंत क्लिअर होत नाही तुमचे डाऊट, मग तुम्ही ते टीचरला विचारा, तुमच्या फादरला विचारा. मीन्स दॅट फादर अँड टीचर दे आर प्रोव्हाइडिंग गायडन्स टू दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन, दॅट इज दे आर प्रोव्हाइडिंग सोल्युशन टू दॅट क्वेश्चन. जोपर्यंत तुम्हाला ते राईट अंडरस्टँडिंग होत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला काय आहेत, प्रयत्नच करतात की कसं ते उत्तर मिळतं आहे किंवा कुठल्या दिशेने ते उत्तर मिळणार आहे, त्या प्रकारे तुम्ही जावा. राईट अंडरस्टँडिंग तुमच्या मनामध्ये ते घडून आणून तुम्हाला ते त्यापर्यंत पोहोचवत आहेत. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ गायडन्स. लक्षात आलेलं आहे का गायडन्स केअर? येस ऑर नो? Yes, ma'am. Okay. So this much part you can write down. What is affection, what is care, and what is guidance? कृपया नंबर तपासा. आपके द्वारा डायल किया गया नंबर उपयोग में नहीं. Okay. Finish affection, care, and guidance. You have written it? No, ma'am. So after affection, so whether you can tell me anyone, what do you mean by affection, care, and guidance? Anyone? Yes, ma'am. Anyone? Affection is acceptance of other as our relative. Okay. Care is a feeling of responsibility towards body of that relative. And guidance is feeling of responsible towards the self. Okay, yes. Nice explain. यश जाधव. यश जाधव आहेत का? हा मॅडम. सांगा मला अफेक्शन, केअर अँड गायडन्स कसं तुम्ही एक्सप्लेन करणार आहे? यश. दीपक. दीपक आहेत का? रोल नंबर 14. रोल नंबर 14. रितेश जाधव. रितेश.
नुसतं ऑन करून बसलाय का काय? मी फोन करू का तुम्हाला मागताच? रितेश. Yes, ma'am. काय आहे अफेक्शन, केअर अँड गायडन्स डेफिनेशन? तुम्ही तुमच्या एक्झाम्पल सांगू शकता. केअर म्हणजे काय, गायडन्स म्हणजे काय? खुशी धोत्रे, रोल नंबर 2. Yes, ma'am. खुशी सांगू शकता का केअर गायडन्स मध्ये फरक काय? Care means the feeling of responsibility towards the body of my relative. Then affection is the feeling of being related to the other. And guidance is the feeling of responsibility toward the self of my relative. Okay. So that is nothing but affection, care and guidance. After the affection, care and guidance, next is nothing but reverence, glory, gratitude and love. Okay. So reverence आपण जर मराठीमध्ये बघितलं असेल तर रिव्हरन्स म्हणजे आपण म्हणू शकतो आहे श्रद्धा. श्रद्धा. ग्लोरी म्हणजे गौरव, ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता आणि लव म्हणजे प्रेम. हे आपल्याला माहित असायला पाहिजे मराठीमध्ये काय आहे त्याचं. सो रिव्हरन्स म्हणजे काय आहे? द फिलिंग ऑफ एक्सेप्टन्स ऑफ एक्सिलन्स इन द अदर. जर दुसरा व्यक्ती तो त्याच्या त्याच्या लाईफ मध्ये त्यांनी काय आहे त्याच्या लाईफ मध्ये हार्मोनी मेंटेन केलेली आहे ऍट ऑल द 4 लेवल अँड ही हॅज reached the top position in his life, then whatever the excellence he has reached, that acceptance by you, that feeling, it is nothing but it is called as a reverence. The feeling of acceptance of excellence in the other is called as a reverence. So what is our aspire? We understand that we aspire for what? Continuous happiness and harmony at all the 4 levels of our living, and we live accordingly. But when we see that the other has achieved this excellence, आपलं काय आहे का आपले अपेक्षाच काय आहेत की कंटिन्युअस हॅपीनेस आणि हार्मोनी मध्ये राहायचं आहे ऍट ऑल द 4 लेवल्स. आणि जेव्हा आपण बघतो आहे की आपला जो दुसरा व्यक्ती आहे रिलेशनशिप मध्ये तो त्या पोझिशन एक्सिलन्सच्या पोझिशनवर मध्ये त्यांनी पोझिशन ती अचीव्ह केलेली आहे, तो त्याच्या लाईफ मध्ये हार्मोनी मेंटेन केलेली आहे ऍट ऑल द 4 लेवल्स आणि त्याच्या लाईफ मध्ये कंटिन्युटी हॅपीनेसची आहे. मग त्यावेळेस आपण ते एक्सेप्ट करतो आहे की तो जो आहे अदर पर्सन त्या एक्सिलन्स पोझिशन मध्ये अचीव्ह केलेली आहे. दॅट फिलिंग ऑफ एक्सेप्टन्स ऑफ एक्सिलन्स इन द अदर, इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ रिव्हरन्स. ओके, क्लिअर विथ दिस? लक्षात आलेलं आहे रिव्हरन्स म्हणजे काय आहे? नेक्स्ट फिलिंग इज नथिंग बट द ग्लोरी. ग्लोरी म्हणजे नक्की काय आहे? feeling for those who have made effort for excellence. म्हणजेच आपल्या आजूबाजूमध्ये जे काही लोक आहेत ते त्यांचा टाइम, त्यांचा एनर्जी किंवा त्यांचे जे लाईफचे क्षण आहेत ते काय करता आहात? दुसऱ्यांच्या भल्यासाठी खर्च करता आहेत. ओके, दुसऱ्यांच्या भल्यासाठी एफर्ट्स करता आहेत की दुसऱ्यांचं भलं व्हावं आणि त्यावेळेस दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी ते एफर्ट्स घेत आहेत. ते जे एफर्ट्स तुम्ही काय करता आहात? दुसऱ्यांच्या एक्सिलन्ससाठी. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी एफर्ट्स केलेले आहेत दुसऱ्यांच्या एक्सिलन्ससाठी आणि ती जी फिलिंग आहे तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल होती आहे की तुम्हाला माहिती आहे की त्यांनी एफर्ट्स केलेले आहेत दुसऱ्यांच्या भल्यासाठी, दुसऱ्यांच्या एक्सिलन्ससाठी. दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ ग्लोरी. दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ ग्लोरी. ओके, लक्षात येते का? Yes, ma'am. ओके,
म्हणजेच दुसऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी काहीतरी एफर्ट्स केलेले आहेत त्याच्या लाईफमध्ये आणि ते तुम्हाला माहित आहेत आणि तुम्ही ते काय करतायत त्याचे एफर्ट्स मान्य करता आहेत आणि ती तुमच्यामध्ये एक फिलिंग येते त्याच्या एफर्ट्स बद्दल. त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत दुसऱ्यांच्या लाईफमध्ये एक्सिलन्स आणण्यासाठी, दुसऱ्यांची प्रगती होण्यासाठी त्यांनी स्वतः काहीतरी एफर्ट्स केलेले आहेत आणि ते तुम्ही मान्य करताय आणि तुमच्यामध्ये ती फिलिंग येते आहे त्याच्याबद्दल. दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ ग्लोरी. नेक्स्ट इज व्हॉट ग्रॅटिट्यूड. Gratitude is nothing but helping other and feeling of being helpful. म्हणजे आपण म्हणू शकतो आहे, लक्षात घ्या इथे लिहिले बघा. Gratitude is the feeling of acceptance for those who have made effort for my excellence. इथे काय दुसऱ्यांच्या एक्सिलन्स साठी त्यांनी काहीतरी एफर्ट केलेली आहे आणि त्यामुळे तुमच्यात एक फिलिंग आली आहे त्याच्याबद्दल. दॅट फिलिंग इज नथिंग बट ग्लोरी. तर इथे ग्रॅटिट्यूड काय आहे, तुमच्यामध्ये एक फिलिंग आलेली आहे आणि तुम्ही ते एक्सेप्ट करता आहात की त्यांनी तुमच्या भल्यासाठी काहीतरी एफर्ट्स केलेले आहेत. ते एफर्ट्स तुम्ही मान्य करता आहात आणि ते एक्सेप्ट करता आहात. तुमच्या भल्यासाठी त्यांनी काहीतरी एफर्ट्स केलेले आहेत, तुम्ही ते मान्य करता आहात, तुम्ही एक्सेप्ट करता आहात आणि ती जी फिलिंग येते आहे ते म्हणजेच काय आहे, ग्रॅटिट्यूड आहे, कृतज्ञता. लक्षात आलेलं आहे का? इथं दुसऱ्यांच्या एक्सिलन्ससाठी काहीतरी प्रयत्न करतो आहे तो आणि तुम्ही ते मान्य करता आहात. ती जी फिलिंग आहे दॅट इज नथिंग बट ग्लोरी. आणि तुमच्या एफर्ट्स, तुमच्या एक्सिलन्ससाठी त्यांनी काहीतरी एफर्ट्स केलेले आहेत आणि तुम्ही ते एक्सेप्ट करता आहात त्याचे एफर्ट्स आणि तुमच्यामध्ये ती फिलिंग येते आहे ती कुठली आहे, ग्रॅटिट्यूड. ओके, थँकफुलनेस. दुसऱ्यांनी केल्याचे एफर्ट्स आपल्या एक्सिलन्ससाठी आपण काय काय थँकफुल आहोत त्याच्यासाठी. दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ ग्रॅटिट्यूड. लव्ह इज नथिंग बट व्हॉट, इट इज द स्ट्रॉंग अफेक्शन और डीप अफेक्शन ची फिलिंग किंवा स्ट्रॉंग पर्सनल अटॅचमेंट. पर्सनल अटॅचमेंट, वॉर्म पर्सनल अटॅचमेंट किंवा स्ट्रॉंग किंवा डीप अफेक्शनची फिलिंग ज्या ज्या मनात असते त्या रिलेशनशिप मध्ये त्याला आपण काय म्हणतो आहे, ती फिलिंग म्हणजे लव्ह आहे. मग ती कशामध्ये असते, पॅरेंट्स मध्ये असते, चाइल्ड मध्ये असते किंवा फ्रेंड मध्ये असते. आणि दिस फिलिंग, लास्ट फिलिंग दॅट इज नथिंग बट द लव्ह, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ कम्प्लीट व्हॅल्यू. लक्षात येते का? दिस फिलिंग इट इज नथिंग बट इट इज अ कम्प्लीट व्हॅल्यू फिलिंग. तुमची बेस और फाउंडेशनल व्हॅल्यू आहे कुठली 9 फिलिंग पैकी, ट्रस्ट ही काय आहे, तुमची बेस किंवा फाउंडेशनल व्हॅल्यू आहे, फिलिंग आहे. वेअर एज कम्प्लीट व्हॅल्यू कुठली आहे, that is nothing but the love. This can be asked for the MCQ. Which feeling is called as a complete value or feeling in relationship? Love is a complete value of feeling or relationship or value in relationship. आणि फाउंडेशन किंवा बेस व्हॅल्यू इन रिलेशनशिप काय आहे, दॅट इज नथिंग बट ट्रस्ट. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आउट ऑफ द 9 फिलिंग, लव्ह इज अ कम्प्लीट व्हॅल्यू, वेअर एज ट्रस्ट इज अ बेस फॉर द फाउंडेशनल व्हॅल्यू. लक्षात आलेलं आहे का? रिव्हरन्स, ग्लोरी, ग्रॅटिट्यूड अँड लव्ह. येस और नो? Yes, ma'am. Okay, so you can write this much point. Hello.
ओके. ओके, फिनिश. रिव्हरन्स, ग्लोरी, ग्रॅटिट्यूड अँड लव्ह लिहून घेतले का? मेघा, Yes, ma'am. सांगा बरं काय आहे रिव्हरन्स? दीप्ती, दीप्ती Hi, yes, ma'am. काय आहे? ग्लोरी, रिव्हरन्स, ग्रॅटिट्यूड, लव्ह. चार पैकी एक तरी काहीतरी सांगू शकताल का नाही? Glory is a feeling for those who have made effort for excellence. ओके. ग्रॅटिट्यूड, हर्षदा, हर्षदा. Me, ma'am. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? Acceptance for efforts done by someone for my excellence. ओके. सुदर्शन, सुदर्शन. लवटे निलेश, लवटे निलेश. Yes, ma'am. लवटे निलेश आहेत का सुदर्शन आहेत? Lute. लवटे. सांगा बरं रिव्हरन्स काय? What is reverence? The feeling of acceptance Of excellence. of excellence in other. बाकीच्या दुसऱ्या व्यक्तीचं एक्सिलन्स हे एक्सेप्ट करणं. दॅट इज नथिंग बट दॅट फिलिंग इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ रिव्हरन्स. जे काय त्यांनी एफर्ट केलेले आहे त्याच्या टॉप पोझिशन मध्ये पोहोचण्यासाठी त्याचे एफर्ट्स तुम्ही मान्य करता आहात आणि एक्सेप्ट करता आहात आणि तो त्या पदावर पोहोचला आहे ते एक्सेप्ट करता आहात, ते एक्सिलन्स एक्सेप्ट करता आहात. ती जी फिलिंग आहे दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ रिव्हरन्स. ओके. So you have written this, all of you? Hello. कोण आहे? बोला की. मॅम एक्सलन्स म्हणजे काय? काय म्हटला? कोण बोलते? मॅम एक्सलन्स म्हणजे काय? एक्सिलन्स म्हणजे ते की टॉप पोझिशन वर त्याच्या लाईफ मध्ये त्यांनी जे काय एक्सिलंट म्हणजे तुम्ही म्हणा एकदम भारी पोझिशन, भारी म्हणू शकता किंवा टॉप पोझिशनला त्यांनी काम केलेलं आहे आणि ते तुम्ही काय करता आहात ते काम तुम्ही एक्सेप्ट करता आहात आणि त्यावेळेस तुमच्या मनामध्ये जी काय एक्सेप्टन्सची भावना येते आहे की बाबा तो त्याच्या लाईफ मध्ये त्या टॉप पोझिशन वरती, त्या एक्सिलंट पोझिशन वरती पोहोचलेला आहे. त्याच्यात जे काय चांगले आहेत, चांगल्या पदावर तो पोहोचलेला आहे, त्यांनी जे काही एफर्ट्स केलेले आहेत आणि तो चांगल्या पदावर पोहोचलेला आहे आणि ते जे तुम्ही एक्सेप्ट करता आहात ती फिलिंग म्हणजेच काय आहे? रिव्हरन्स. अक्षय, एक्सेलन्स म्हणजे जे काय टॉप आहे, टॉप पोझिशन मध्ये त्यांनी ते अचीव्ह केलेले आहे त्याच्या लाईफ मध्ये. ओके, येते का लक्षात? यस मॅम. लिहून झालेलं आहे का तुमचं? येस ऑर नो? Yes, ma'am. After this, the last point in the chapter, third chapter, is nothing but मराठीमध्ये आपण म्हणू शकतो एक्सिलन्स म्हणजे श्रेष्ठता किंवा मोठं जे काय त्यांनी अचीव्ह केलेलं आहे. ओके, त्याच्या
टॉप पोझिशन, टॉप म्हणू शकता किंवा मोठं म्हणू शकता, जे काही त्यांनी पोझिशन अचीव्ह केलेली आहे, दॅट इज नथिंग बट श्रेष्ठता पण म्हणू शकतो आहे, तुम्हाला जर मराठीत पाहिजे असेल तर, किंवा त्याचा वर्ड सांगितलेला आहे, दॅट इज नथिंग बट टॉप पोझिशन. टॉपला जो जेव्हा तो त्याच्या लाईफमध्ये पोहोचलेला आहे, दॅट इज नथिंग बट द एक्सिलन्स ही हॅज क्रिएटेड इन हिज लाईफ. That acceptance is nothing but it is called as, that feeling is called as the reverence. So after this 9 feeling, which is the base or the foundational feeling? Trust. Trust. And which is the complete value or feeling? Love. Love is the complete value or feeling. So you must know this. After this, the last point that we are going to discuss, that is nothing but अखंड समाज किंवा अनडिवाइडेड सोसायटी, and which leads to what? World family. What do you mean by अखंड समाज and undivided society? First of all, we will see what do you mean by अखंड समाज. So here I have given the definition. What is that अखंड समाज? Akhand Samaj or undivided society, it is nothing but what? Where all the people of different religion and thought process live together and work together for the betterment of the society. अखंड समाज ही एक स्थिती आहे सोसायटीमध्ये, ज्या सोसायटीमध्ये काय आहे, डिफरंट प्रकारचे, डिफरंट रिलीजन, जातीचे वेगवेगळे लोक आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक तिथे एकत्र राहत आहेत आणि एकत्र काम करत आहात कुणासाठी? बेटरमेंट ऑफ द सोसायटीसाठी. सोसायटीचं चांगलं होण्यासाठी ते काय करत आहेत? वर्कआउट करत आहात किंवा काम करत आहात. त्याला आपण काय म्हणतो आहे? अखंड समाज म्हणतो आहे किंवा अनडिवायडेड सोसायटी म्हणतो आहोत. ओके. आणि तेव्हा या अखंड समाजमध्ये किंवा अनडिवायडेड सोसायटीमध्ये जेव्हा ती फिलिंग येते आहे, दॅट इज द फिलिंग ऑफ बिंग रिलेटेड टू एव्हरी युनिट इन्क्लुडिंग द ह्युमन बिंग अँड द अदर एंटिटी ऑफ नेचर. म्हणजे आपल्या मनामध्ये ती फिलिंग येते आहे की आपण कुणाचे तरी रिलेटेड आहोत. दॅट इज प्रत्येक जे काही युनिट आहे त्या अखंड समाजमध्ये किंवा त्या सोसायटीमध्ये किंवा त्या ह्युमन बिंग बद्दल किंवा कुठल्याही एंटिटी ऑफ नेचर, कुठल्याही युनिट ऑफ नेचर मधले जे आपण काय आहे कुणाचे तरी लागतो आहे, कुणाचं तरी रिलेटेड आहोत. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? सर्वभौम व्यवस्था. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. म्हणजे आपण काहीतरी लागतो आहे त्या कुठल्या तरी एका युनिट, समाजाचं आपण काहीतरी एक छोटासा युनिट आहे. Okay, that it is nothing but it is called as a universal human order or सर्वभौम व्यवस्था. आणि त्या युनिटचं त्यात कुठलं तरी एक सिंगल युनिट आहे आपण त्या समाजाचं. कुठल्या समाजाचं? अनडिवायडेड सोसायटी किंवा अखंड समाजाचं. मग अखंड समाज किंवा अनडिवायडेड सोसायटी म्हणजे नक्की काय आहे? जिथं जी एक सोसायटी आहे तिथं वेगवेगळ्या रिलीजनचे लोक किंवा वेगवेगळ्या थॉट प्रोसेस, वेगवेगळे विचार करण्याचे जे लोक आहेत तिथं ते एकत्र आलेले आहेत, एकत्र काम करत आहात सोसायटीचं चांगलं करण्यासाठी. त्याला काय म्हणतो आहे? अनडिवायडेड सोसायटी किंवा अखंड समाज. आणि आपण एक त्याचा भाग आहोत किंवा आपण त्या समाजाचं काहीतरी देणं आहे किंवा तिथं आपण काहीतरी एक बेसिक युनिट आहोत किंवा छोटासा युनिट आहोत. दॅट इज नथिंग बट दॅट फिलिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट? युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर किंवा सर्वभौम व्यवस्था. ती फिलिंग म्हणजेच काय? सर्वभौम व्यवस्था किंवा युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर. ओके. मग हे झालेलं आहे अखंड समाज म्हणजेच काय किंवा ती फिलिंग की आपण त्या समाजाचा एक काय आहे? एक घटक आहोत. ती फिलिंग म्हणजेच काय? युनिव्हर्सल ह्युमन ऑर्डर किंवा मराठीमध्ये त्याला म्हणताय सर्वभौम व्यवस्था. मग ते म्हणजेच काय आहे? त्याला आपण काय करायचं आहे? ते आपण का जाणून घ्यायचं आहे? आणि तिथे लिहिलेलं आहे अनडिवायडेड सोसायटी, बेसिस ऑफ अनडिवायडेड सोसायटी इट इज नथिंग बट वर्ल्ड फॅमिली. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला युनिव्हर्सल ह्युमन मध्ये काय शिकवलेलं आहे? पहिलं की आपण सुसंवाद पहिला स्वतःशी कसा घडवायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी घडवायचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही तो समजून घेतला आहात, मग तुम्ही पुढे जावा. मग पुढे कसं जाणार आहे? रिलेशनशिप येत आहे. मग ते
रिलेशनशिप मध्ये तुम्ही तुमचा हार्मोनी कसा मेंटेन करता आहात, कसं समजून घेत आहात, दॅट इज फॅमिलीमध्ये तुम्ही कसं तुमच्या फॅमिली मेंबरशी सुसंवाद कसं साधता आहात, कसं अंडरस्टँड करता आहात, ती एक दुसरी स्टेप आहे, फॉरवर्ड स्टेप. नंतर पुन्हा तुम्ही मूव्ह फॉरवर्ड करा. फॅमिली नंतर काय येत आहे, सोसायटी येत आहे. बिकॉज सोसायटी इट इज नथिंग बट व्हॉट, society is an extension of family. Number of family will create what society. आणि जेव्हा तुम्हाला लक्षात येत आहे की तुम्ही हार्मोनी कशी मेंटेन करायची आहे रिलेशनशिप मध्ये किंवा फॅमिली मेंबर मध्ये, हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही काय करायचंय, पुढे जायचं आहे आणि सोसायटी मध्ये तुम्ही काय आहे हार्मोनी कसं आणता येईल, कसं मेंटेन करता येतील, वेगवेगळ्या ह्युमन बिंग मधल्या सोसायटीमध्ये ते कसं मेंटेन करता येईल, हे जर तुमच्या लक्षात आलं, मग नंतर तुम्ही कुठे जाता आहात, वर्ल्ड फॅमिलीकडे जाता आहात. मग वर्ल्ड फॅमिलीकडे गेल्यानंतर तिथे तुम्ही कसं हार्मोनी मेंटेन करता आहात, हे स्टेप बाय स्टेप इथे सांगितलेलं आहे. फर्स्ट इज व्हॉट यू आर गेटिंग, व्हॉट यू शुड फर्स्ट create the harmony in yourself. After creating the harmony in yourself, go to what family, that is the after family, that is understanding and the relationship. You are going to understand the harmony and the relationship in the family. After you understand the human relationship and their connectedness with every individual correctly and तुम्ही fulfill केलेले आहेत, मग तुम्ही कुठे जावा, you go forward to the society, because society is an extension of family. Number of family will create what society. Okay, and once you know how you are going to create the harmony in the family, you are able to create the harmony in the what society. मग जेव्हा तुम्ही सोसायटीशी हार्मोनी कसा क्रिएट करायचा आहे, कसा मेंटेन करायचा आहे, हे जर तुम्हाला लक्षात आलेलं आहे, मग तुम्ही फॉरवर्ड जायचं आहे कुठं, वर्ल्ड फॅमिलीकडे. फ्रॉम फॅमिली टू वर्ल्ड फॅमिली, विच इज द फाउंडेशन फॉर अनडिवायडेड सोसायटी. म्हणजे तुम्ही अनडिवायडेड सोसायटी करून कुठं जाता आहात, वर्ल्ड फॅमिलीकडे जाता आहात. चेन लक्षात आलेली आहे का? हार्मोनी आपण कुठं कुठं जायचं आहे, पहिला हार्मोनी आपण आपल्या मनामध्ये सुसंवाद कसा घडवायचा आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ते कसं आणायचं आहे, हार्मोनी सुसंवाद कसा साधायचा आहे, सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये इन्क्रीज करायचं आहे. एकदा का तुम्हाला लक्षात आलेलं आहे सेल्फ मध्ये, ते तुम्ही कसं करता आहात, यू आर गोइंग टू मूव्ह फॉरवर्ड. नाउ गो टू व्हॉट relationship with your family members. So create the harmony in the family members, harmony in family ते सांगितलेलं आहे. मग हार्मोनी इन द फॅमिली जेव्हा तुम्हाला समजलं की कसं ते मेंटेन करायचं, कसं तुम्ही अंडरस्टँड करायचं, मग यू आर गोइंग टू मूव्ह फॉरवर्ड. नेक्स्ट स्टेप ऑफ मूव्हिंग फॉरवर्ड इज व्हॉट, नंबर ऑफ फॅमिली विल क्रिएट व्हॉट सोसायटी. So you are going to move forward, you are going to understand the harmony in what society. Once you have created the harmony, सुसंवाद तुम्हाला लक्षात आलेला आहे कसा घडवायचा आहे, कसा मेंटेन करायचा आहे, कसं रिलेशनशिप मेंटेन करायचं आहे विथ सोसायटी, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. दॅट इज नथिंग बट विथ सोसायटी, अखंड समाज किंवा अनडिवायडेड सोसायटी. ते जर तुम्हाला लक्षात आलं, देन यू आर गोइंग टू गो फ्रॉम व्हॉट, फ्रॉम अनडिवायडेड society, that is from akhand samaj, that is from family to you are going to go to what, world family. जगामधले जे काय तुमची फॅमिली असेल त्याच्याशी तुम्ही हार्मोनी किंवा सुसंवाद साधायचा आहे. दॅट इज नथिंग बट व्हॉट इट इज सेइंग इन दिस पॅराग्राफ. मग ही जी चेन आहे ती तुम्ही कसं करणार आहात, त्यासाठी कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला लक्षात आणायच्या आहेत. सो देर आर 3 ऍक्टिव्हिटीज that you are going to carry out, so that you will create what, you are going to maintain the harmony in the society as well as the world family. त्यासाठी कुठल्या ऍक्टिव्हिटीज कॅरीड आउट करायच्या आहेत बघा. पहिलं काय करायचं आहे, एज्युकेट करायचं आहे सोसायटीला. कसं, थ्रू वर्कशॉप, सेमिनार अँड स्ट्रीट प्ले. स्वतःच्या मनामध्ये तुम्ही हार्मोनी सुसंवाद घडवायचा आहे, तुम्ही सेल्फ एक्सप्लोरेशन करू शकता. तर सोसायटीमध्ये तो जो फिलिंग आणायची असेल, हार्मोनीची सुसंवाद घडवायचा असेल, तर तुम्हाला वर्कशॉप आहेत, सेमिनार आहेत, स्ट्रीट प्ले आहेत. ते काय करतायत, एज्युकेट करतायत सोसायटीमध्ये मेंबर मधले. सोसायटीमध्ये जे काय मेंबर्स आहेत त्यांना ते एज्युकेट करता आहात. मग ते वर्कशॉप, सेमिनार, स्ट्रीट प्ले कोण अरेंज करत आहेत, वेगवेगळे NGOs आहेत
ते अरेंज करता आहेत. मग ते ऍक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या घेता आहात की ते ऍक्टिव्हिटी पहिलं काय घेणार आहात की तुम्हाला स्वतः पहिलं ऐकाने स्वतःला समजून घ्या, नो करा सेल्फला. देन यू विल you are going to understand what that is nothing but the relationship, and after knowing the relationship you are going to contribute to what that is nothing but the society. So educate society through workshops, street play and seminar which will be conducted by different NGOs. and त्यावेळेस तुम्हाला स्वतःबद्दल काय आहे ते जाणून घ्या. स्वतःबद्दल तुम्ही जाणला तर नंतर सोसायटी किंवा रिलेशनशिप मध्ये जाणार आणि नंतर यू आर गोइंग टू गो फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन्स टुवर्ड द सोसायटी यू आर गोइंग टू शो. Second activity is to create the harmony in the society. It is nothing but the value education. Value education जे काय वेगवेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन मध्ये म्हणजेच काय प्रायमरी स्कूल मध्ये, सेकंडरी स्कूल मध्ये किंवा कॉलेजेस मध्ये हे व्हॅल्यू एज्युकेशन तुम्ही काय आला पाहिजे, त्याचे प्रोग्राम्स घ्यायला पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे, स्टुडंट्सला किंवा टीचर्सना त्याबद्दल माहिती मिळणार आहे आणि ते तुम्ही कॉन्ट्रीब्युट करू शकता. ऍज अ टीचर यू कॅन प्रोव्हाइड to the students, or from the students you can provide to what your family members as well as your small sisters or whatever the brothers are there. So value education in the educational institution is important to create what harmony in the society also. So that will what it will provide the value education to all the levels, primary school, secondary school, senior school as well as the college level. आणि ते आता स्थितीमध्ये काय खूप ठिकाणी व्हॅल्यू एज्युकेशनचे प्रोग्राम झालेले आहेत, स्कूलमध्ये झालेले आहेत, कॉलेजमध्ये झालेले आहेत. ओके, थर्ड ऍक्टिव्हिटीज काय आहेत, दॅट इज नथिंग बट काउन्सिलिंग सेंटर. स्पेशल काउन्सिलिंग सेंटर्स आहेत जिथे हे व्हॅल्यू एज्युकेशन देऊनही किंवा सोसायटीला वर्कशॉप सेमिनार अरेंज करूनही तरी काय होत आहे, तिथं डिप्रेशनच्या केसेस वाढत आहेत. मग तिथे स्पेशल काउन्सिलिंग सेंटर तुम्ही अरेंज करू शकता. पर्सनली तुम्ही काउन्सिलिंग सेंटर जॉईन करू शकता आहे आणि तिथे तुमच्या काय आहे जे काय सिच्युएशन असेल ते तुम्ही त्यांना काउन्सिलिंग सेंटरना सांगू शकणार आहे. मग तिथे तुम्हाला स्वतःमध्ये कसा घडवायचा आहे चेंजेस, starting from self to family, they are going to teach you that is how you are going to through self exploration how you are going to create the harmony in the self as well as towards the family and then towards the society. ओके, म्हणजे तुम्ही आयसोलेशन मध्ये किंवा नुसतं एकटेपणाने राहू नका. तिथं काय करा तुम्ही, you mix up with the society and create the harmony in the society. So that is the message which is given by these three activities: educating the society through workshop, seminar and street play, value education through various institutions in the college, schools as well as counseling center where you are going to provide what it will start from the self motivating and then to the family and then to the society. Okay, मग हे जर झालं की तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही हार्मोनी कसं मेंटेन करता आहात सोसायटीमध्ये, आणि सोसायटीला जेव्हा तुम्ही हार्मोनी मेंटेन करता समजून घेता, देन यू कॅन गो टू द वर्ल्ड फॅमिली. सोसायटी इज नथिंग बट अखंड समाज और अनडिवाइडेड सोसायटी, अँड फ्रॉम दॅट सोसायटी यू कॅन गो टू व्हॉट दॅट अ फॅमिली वर्ल्ड और द वर्ल्ड फॅमिली. So that is the last point, that is the basis of undivided society, that is Akhanda Samaj, that is a world family. And what are the activities which you want to create the harmony in the society? So 3 activities I have explained, and what is undivided society and what is universal human order, that also I have told you. So that was the last point in the 3rd chapter. After this chapter, the next point is nothing but the next 4th chapter is nothing but harmony in the society and harmony in nature. So that we will discuss in the next lecture. Clear with this? Harmony in society and harmony in nature. That are the 2 points which is remaining from the last chapter. We will discuss it. Okay? Yes or no? Yes, ma'am. Okay. So give your presenting. Roll number 1. Yes, ma'am. Roll number 2. Yes, ma'am. Roll number 3. Yes, ma'am. Roll number 4. Present. 5. Present, ma'am. 6. Present, ma'am. 7. Yes, ma'am. 8. Present, ma'am. 9. Roll number 9.
Okay. Roll number 9, 10, Present, ma'am. 11, 12, Yes, ma'am. 13, 13 आहे का? 14, Yes, ma'am. 15, Yes, ma'am. 16, 16, 17, Yes, ma'am. 18, 18, 19, 20, Present, ma'am. 21, Yes. 22, 23, Present, ma'am. 24, 25, 26, Present, ma'am. 27, Yes, ma'am. 28, Yes, ma'am. 29, 30, Present. 31, 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 34, 35, Present, ma'am. 36, 37, Present, ma'am. 38, Present. 39, Present, ma'am. 40, 41, 42, 43, Yes, ma'am. 43 आहे का? Yes, ma'am. 44, 45, 45, Yes, ma'am. 46, 47, Present, ma'am. 48, 49, 49, 50, 51, Yes, ma'am. 52, 53, 54, Yes, ma'am. 55, Present. 56, Present, ma'am. Present. 57, Present. 58, 59, Yes, ma'am. 60, Yes, ma'am. 61, Present, ma'am. 62, Yes, ma'am. 63, 64, Yes, ma'am. 65, 66, Yes, ma'am. 67, 68, Present, ma'am. 69, 70, Yes. 71. रोल नंबर 9. Hello, ma'am. 9 आहे का? Madam, 71. 71. रोल नंबर 9. 65. हा? रोल नंबर 9 आहे का? रोल नंबर 11, 13, 16, 18, 19, 22, 24, Yes, madam. 20, 4. 24, 25, 29, 31, 32, 34, 36, 40, 41, 42, huh? 32. 42, 44, 46, 48, 49, 50, 52, 53, 58, 59, मॅम 48 ने हजेरी दिले की 58, 59, 36. हाँ 58 आहे की मॅम 58, 48 पण आहे मॅम 48 आहेच की 59, 63, 67, 69. Hello, ma'am. 66 पण 65. 65 नाहीच आहे इथं. Hi, no. 36, madam. 66 हा
36 36 पण नाही आहे आहे की ऑप्शन नाही केला प्रेझेंटच आहे 22 ma'am, 22. हा 22. 22 हाँ. ओके थँक्यू